हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण 1 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा एकदम सुंदर छान अशी डिझाइन करणार आहोत। केक छान तर होणारच आहे, पण जर केक तुम्हाला आवडला तर आपल्या या चॅनलला मात्र एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं मोटिवेशन मिळतं। तर बघू शकता या पद्धतीने 1 किलोचा केक स्पॉन्ज जो आहे तो मी रेडी करून घेतलाय। 1 किलोचा केक स्पॉन्ज बनवण्यासाठी आपण 7 इंचाच्या टीनमध्ये साधारणतः 400 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचे। 400 ग्रॅम घेऊ शकता, 380 सुद्धा घेऊ शकता। छान असं बेक करून घ्यायचे। प्रीमिक्स जे आहे ते मी गुडरिच कंपनीचं वापरत असते आणि क्रीम जी आहे ती सनव्हिपची वापरत असते। छान 3 लेयर्स झाल्याच्या नंतर सोक करून घ्यायचे। सोक केल्यामुळे आपला स्पॉन्ज जो आहे तो सॉफ्ट आणि मॉइस्ट होतो आणि खायलाही एकदम छान असा लागतो। थोडीशी क्रीम पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती चॉकलेट सिरप ॲड करायचे। आता चॉकलेट सिरप नसेल तर तुम्ही इथे गनाश यूज करू शकता, त्यानंतर चोको चिप्स ॲड करू शकता, किसलेलं चॉकलेट ॲड करू शकता या पद्धतीने। त्यानंतर सेकंड लेयर आणि हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। केक तर छान होणारच आहे, पण तुम्हालाही केक पूर्ण बघायचा आहे। छान डिझाइन करणार आहे आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल। तर खूप छान भरभरून प्रेम देत आहे, असंच प्रेम देत राहा आणि सर्वांना हॅपी न्यू इयर, कारण आज 1/1/2024 म्हणूयात आणि आज असा हा केक जो आहे तो मी तुमच्यासाठी पाठवत आहे आणि मनाशीच ठरवलं आहे की या 2024 मध्ये रोज एक नवीन केक तुम्हाला देण्याचा छान असा निर्धार केलेला आहे आजच्या दिवशी आणि तुमच्यासाठी खरंच रोजच केक घेऊन येणार आहे आणि तीच शक्ती मला स्वामी देव या पद्धतीने। तर असो, केक तर होतच राहतील, बोलणंही होत राहील, पण पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा। येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या व तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या काही इच्छा असतील, अपेक्षा असतील, तुमच्या मुलांविषयी असतील, फॅमिलीविषयी असतील, तर त्या सगळ्या पूर्ण होत आणि तुमच्या हातून समाजाची, देशाची आणि स्वामींची सेवा घडो, हीच माझी आजच्या दिवशी स्वामीचरणी प्रार्थना। आणि आजच्या दिवशी आम्ही गुरुचरित्र पारायण करतोय 1 दिवसाचं, तेही आमच्या इथून श्री क्षेत्र अकलापूर आहे तिथे, आणि खूप छान असा योग जुळून आलेला आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात एकदम छान झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना स्वामीमय शुभेच्छासुद्धा म्हणेन। तर असो, या पद्धतीने केक खूप छान होणार आहे। थोडासा बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल तर अवॉइड करा, कारण व्हिडिओ जो आहे मी थोडा बाजूला जाऊन एडिट करत आहे। खरंच शूटिंग करतो पण एडिटिंगला सुद्धा खूप वेळ जातो, त्यानंतर व्हॉइस ओव्हर असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात। बाजूला म्हणजे मी शॉपवरती आहे आणि शॉपवरती खूप सारं आपण काय म्हणतो की रश असते आणि आवाजसुद्धा खूप असतो। केकची छान फिनिशिंग करून घेतलेली आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा तर द्यायच्याच होत्या। व्लॉग चॅनलवरती सुद्धा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकलेला आहे, तिकडेही जाऊन नक्की बघा, कारण SD फॅमिली हे माझं व्लॉग चॅनल आहे आणि तिकडेही आपल्या या केकच्या मागच्या ज्या गमती जमती असतात त्या तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। बरंच सारं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न तर करतच असते, पण तुम्हीही सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवर्जून बघत जा। तर गनाश मी रेडीच करून ठेवत असते, गनाश मी पोर करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने मला थोडंसं इफेक्ट द्यायचा होता, पण तो काही कॅमेरामध्ये टिपला गेला नाही, तुम्हाला कितपत कळलं आहे माहीत नाही। असो, या पद्धतीने करून घेतला आहे आणि त्यानंतर काही डिझाईन तयार करणार आहे, रोजेट्स काढणार आहे। कधी कधी आपण करत जातो, आपण काय काढतोय हेच कळत नाही, असंच झालं या केकच्या बाबतीत। मी करत गेले आणि काय करायचं हे माझ्याच म्हणजे मलाच कळेना, पण रोजेट्स तयार करून घेतले। आता रोजेट्स तर झाले, पण करायचं काय, टॉपर्स आहेत तर ते आता मध्ये लावायला थोडीशी जागा शिल्लक होती
म्हणून मी टॉपर्स बघा कसे झोपवून दिलेत केकवरती, असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण तुम्ही बघत असाल तर हे टॉपर्स आहेत माझ्याकडे आणि हे मी केकवरती थोडेसे स्लँट पद्धतीने ठेवलेत. छोटे होते अगोदर, म्हटलं छोटे, पण ते चांगले नसते दिसले, मग मोठे लावले आणि या पद्धतीने बघा डायरेक्ट ठेवून दिले. तसे मी इन्सर्ट केलेले नाही आहेत यावेळी. आणि 4 मला हे सापडले आणि एक थोडासा वेगळा सापडला, तो ठेवून दिला. असं म्हटलं जे आहे ते आहे या पद्धतीने. तर केक कसा वाटला हे कमेंट